तुमच्या घरी नागपंचमीला फक्त पूजा होती की भावासाठी उपवासही धरतात? आमच्याकडे तर नागपंचमीच्या आदल्या दिवशीच भावाचा उपवास धरतात आणि नागोबाची पूजा करतात. सकाळी उठल्यावर माझं डेली रुटीन सुरू केलं. दूध गरम करायला ठेवलं आणि आज संडे असल्यामुळे श्रीजाला आणि यांच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले. ब्रेकफास्ट झाल्यानंतर नागपंचमीच्या पूजेचं सामान आणायला गेलो. बाहेर पडल्यानंतर पाऊस नुकताच पडून गेलेला, त्यामुळे बाहेरचं वातावरण एकदम फ्रेश आणि सुंदर झालं होतं. मार्केटमध्ये गेले तर तिथे नागोबाच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. कोणती घ्यावी हेच कळत नव्हतं. शेवटी नागोबाची मूर्ती, ज्योती मातेचा फोटो, लाह्या, नागवेल आणि पूजेचं सगळं सामान घेऊन घरी आलो. आमच्या गावी नागपंचमीला वारुळावर जाऊन नागोबाची पूजा करतात, पण आता सिटीमध्ये असल्यामुळे ते शक्य होत नाही. म्हणून मी घरीच मनोभावी पूजा करते. आणि आमच्याकडे या दिवशी भावाचा उपवास असतो. नागपंचमीची पूजा झाल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मग भावाचा उपवास सोडतात. तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमी हा श्रावण महिन्यातला एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून निसर्ग आणि सजीवांप्रती आदर व्यक्त केला जातो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागोबाची मूर्ती किंवा वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे आणि प्रत्येक घरची नागपंचमी साजरी करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. कुठे उपवास, कुठे नैवेद्य, तर कुठे पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. पूजा झाल्यानंतर मी जेवण केलं. असा होता माझा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.